नमस्कार मित्रांनो, फार्माव्हिजनच्या या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी नवनाथ ढवळे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज जो पाठीमागं DMAR चा पेपर झाला होता त्याचं आज आपण सखोल विश्लेषण करणार आहे की तो पेपर सिलेबस बेस कसा होता आणि सिलेबस मधून कसे प्रश्न आले आणि तो कसा एकमेकांना रिलेट करायचा आहे की सिलेबस कसा डिकोड. आपण सिलेबस डिकोडिंगचं पहिलं लेक्चर बघितलेलं आहे. आता आपण काय करणार आहे की प्रश्नपत्रिकेचं डिकोड करणार आहे की प्रश्नपत्रिका कुठून आले होते, प्रश्न सिलेबसला धरून होते का नक्की, हे आज आपण काय करणार आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. मित्रांनो, पहिल्यांदा आपण सिलेबसला पुन्हा एकदा सिलेबस बघून घेऊया. आपण सिलेबस मध्ये होतं बघा, इंग्लिश होतं, आपल्या मराठी होतं, त्यानंतर जनरल नॉलेज होतं, त्यानंतर आपण लॉजिकल रिझनिंग आणि त्याच्यानंतर आपण फार्मसीचा जो सेक्शन होता तो काय होता आपल्याला सिलेबस मध्ये होता. हे सगळे पॉइंट आहेत. या पॉइंट बेसच आपल्याला परीक्षेला प्रश्न आले होते का हे आज आपण काय करणार आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार आहे. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न बघूया आपण. यस, पहिला प्रश्न आहे बघा, एकवचन अनेकवचनी शब्द जोड्यांपैकी चुकीची शब्द जोडी ओळखा. म्हणजे हा प्रश्न कशावर बेस आलेला आहे तर तुम्हाला प्रश्न आलेला आहे शब्दसंग्रह बेस. तुम्हाला एक पॉइंट होता सिलेबसला की शब्दसंग्रह, मराठीचा प्रश्न बघतोय आपण. मराठीमध्ये काय होतं, शब्दसंग्रह नावाचा एक पॉइंट होता, त्याच्यावर हा बेस प्रश्न आला होता. त्यामुळे हा प्रश्न आहे तो तुमच्या सिलेबस मधला आहे. त्यामुळे तुम्हाला इथं वेगळं काय आउट ऑफ द बॉक्स असं काही विचारलेलं नाहीये. दुसरा प्रश्न बघा, कुटुंबातील व्यक्तीस लिहिण्याच्या पत्राचे स्वरूप कसे असावे. तुम्ही जो आपण भाषा हा पॉइंट बघितला होता की भाषा काय आहे, भाषेची उत्क्रांती कशी झालेली आहे, भाषा कौशल्य काय आहेत, आपल्याला पॉइंट दिलेला आहे सिलेबस मध्ये भाषा. ओके, त्या रिलेटेड हा प्रश्न आलेला आहे. आणि हा भाषेचे कौशल्य काय, तो वाचन लेखन वगैरे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. नंतरचा प्रश्न आहे, माझ्याच्याने हे काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. मी तुम्हाला सिलेबस मध्ये पण सांगितलं होतं की प्रयोगावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. हा प्रयोग बेस प्रश्न आहे तुमचा. त्याच्यानंतरचा आहे, पत्रास कारण की या पुस्तकाचे लेखक कोण आहे. लेखक आणि पुस्तके आपण बघितलं होतं की लेखक आणि पुस्तके हा पण पॉइंट आपल्या सिलेबस मध्ये होता की लेखक दिले होते, त्याचे पुस्तकं बघायचे आहेत, पुस्तकं दिले असतील त्याच्यावरून काय करायचं आहे लेखक बघायचे आहेत. हा पण पॉइंट इथं त्या पॉइंटवर पण काय केलेला आहे तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसून येतात. म्हणजे आतापर्यंत बघितलेले चारीच्या चारी प्रश्न हे आपल्या सिलेबस मधून आलेले आहेत. राईट. नेक्स्ट प्रश्न आहे तुमचं, मांडलिक होणे या वाक्यप्रचार. इथं काय विचारलेलं आहे तुम्हाला, वाक्यप्रचार विचारलेला आहे. वाक्यप्रचार पण तुम्हाला सिलेबसला दिलेला आहे. तुम्हाला म्हणजे वाक्यप्रचार सिलेबसला आहे, त्या सिलेबस मधूनच हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा, इथं तुम्हाला म्हण विचारलेला आहे, पुढाऱ्याच्या भोवती त्याच्या अन्वय असतात तर या म्हणीचा अर्थ सांगा. हे पण तुम्हाला सिलेबस मध्ये दिले की म्हण काय आहे हे तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. सिलेबस तो पॉइंट आहे म्हणीचा, त्यामुळे हा पण प्रश्न तुमच्या सिलेबसच्या बाहेरचा नाहीये. ओके, नेक्स्ट आहे तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, खुश होणे या वाक्याचा योग्य वाक्यप्रचार लिहा. तुम्हाला खुश होणे हा वाक्यप्रचार विचारलेला आहे की वाक्यप्रचार कसा आहे. ओके, म्हणजे या वाक्यप्रचारावर तुम्हाला प्रश्न विचारला की मैत्रिणीला बघून मीराची काय झाली बाबा, खुश होणे याचा अर्थ सांगणारा वाक्यप्रचार तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणजे हा पण प्रश्न तुमच्या सिलेबसलाच धरून आहे. म्हणजे जे पण प्रश्न विचारलेले आहेत IBPS TCS ने, ओके, ते प्रश्न आहेत ते सिलेबसला धरून आहेत. ओके, आपल्याला इथे एवढंच बघायचं आहे आपल्याला आजच्या टोटल लेक्चर मध्ये की दिलेले प्रश्न तुम्ही जो सिलेबस करणार आहात त्या सिलेबसलाच धरून आहेत काय. ओके, त्याचं आपण विश्लेषण बघणार आहे की काय आहे, कसे प्रश्न आहेत, त्याचं उत्तर कसं काढायचं. ओके, तुम्हाला मी ते सगळ्या गोष्टी आहेत त्या पुढे सांगणारच आहे. त्याच्या अगोदर फक्त प्रश्न बघून घ्या की तुम्हाला प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारलेला आहेत आणि सिलेबसला धरून आहेत का. नेक्स्ट प्रश्न आहे, एक वचन अनेक वचनी शब्द जोडीची चुकीची जोडी ओळखा. हा पण तुम्हाला शब्दसंग्रहावर बेस प्रश्न विचारलेला आहे. काय आहे, शब्दसंग्रहावर बेस प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे ग्रामगीता, हे तुम्हाला पुस्तक आणि लेखक त्या बेस प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट आहे, वाडा चिरेबंदी मन तळ्यासाठी या मराठीला कोणत्या साहित्य प्रकारातील जोडी आहे. हे पण तुम्हाला पुस्तक आणि लेखक त्या बेस प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जे पण आतापर्यंत जे 10 प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आहेत ते काय आहेत तुमच्या सिलेबसलाच धरून विचारलेले आहेत. हे खूप सोपे प्रश्न आहेत, काय अवघड नाही याच्यामध्ये. पुढे बघा, स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्द जोड्यांपैकी योग्य शब्द जोडी. म्हणजे हा पण तुम्हाला कशाबद्दल विचारलेला आहे तर शब्दसंग्रह जो पार्ट आहे तुमचा, शब्दसंग्रहामध्ये काय येणार आहे, एक वचन अनेक वचन येणार आहे. ओके, तुमचं सामान्य रूप येणार आहे. तुमचे जे पण नामाच्या शब्द जातीला जे पण काही प्रकार अटॅच धरून आहेत
त्या रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इथं कव्हर होणार आहेत. नेक्स्ट आहे तुमचे देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत, म्हणजे तुम्हाला इथं पुस्तक आणि लेखकावर प्रश्न विचारलेला आहे. इथं तुम्हाला विरोधार्थी शब्द विचारलेला आहे. ओके, विरोधार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती. म्हणजे एवढे सोपे प्रश्न आहेत की तुम्हाला सगळे जे प्रश्न आहेत हे 15च्या 15 मराठीचे प्रश्न आहेत ते सिलेबसला धरून आहेत. तुम्हाला इथं जे काव्य संग्रहाचे रचितेचे उत्तान गुप्पा या काव्य संग्रहाचे लेखक वगैरे तुम्हाला काय केलेलं आहे विचारलेले आहेत इथं. नेक्स्ट आहे शब्द दर्शकाच्या शब्द जोड्यातून अचूक जोडी सांगा, हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. म्हणजे हा पण तुम्हाला शब्द संग्रहावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही जर मराठीचे 15 प्रश्न बघितले तर हे 15च्या 15 प्रश्न तुमचे टोटली तुमच्या मराठीच्या सिलेबस मधून आलेले आहेत. आता बघा मराठीचा सिलेबस बघा. मराठीचा सिलेबस काय आहे, मराठी व्याकरण, राईट, मराठी व्याकरण आहे, वाक्यरचना आहे, शब्दार्थ आहेत, शब्द प्रयोग आहे, समानार्थी आहे, विरोधार्थी आहे, भाषा सौंदर्य, उपमा अलंकार वगैरे आहे, म्हणी वाक्यप्रचार आहे, वाक्यात त्यांचा उपयोग आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला. पुस्तके, प्रसिद्ध पुस्तक आणि त्यांचे लेखक, याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. प्रयोगावर प्रश्न विचारलाय तुम्हाला. अलंकार, म्हणीवर खूप सारे प्रश्न विचारले आहेत. वाक्यप्रचारावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे इथं जर तुम्ही बघायला गेलं मराठीमध्ये तुम्हाला दुसरं काही विचारलेलं नाहीये. तुम्हाला ना समास विचारलाय, ना तुम्हाला मूळाक्षर विचारले म्हणजे वर्णमाला विचारलेलं आहे, ना सर्वनाम नाम असं काही विचारलेलं नाहीये, किंवा तुम्हाला शब्दशक्ती वगैरे याच्यावर पण कुठला प्रश्न विचारलेला नाहीये. म्हणजे तुम्ही जर अभ्यास करायचं म्हटलं तर तुम्हाला सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत मराठीमध्ये अभ्यास करण्यासाठी. मराठी व्याकरण मध्ये तुम्हाला फक्त प्रयोग टॉपिक करायचा आहे, कर्ता कर्म कसं आयडेंटिफाय करायचं आहे ते तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. फक्त व्याकरणामधून हे 2 टॉपिक व्यवस्थित करायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी व्याकरणामधलं काही पार्ट करायचं नाही. बाकीचा जो सगळा पार्ट आहे A to Z पार्ट आहे तो तुमचा व्होकॅब्युलरी बेस आहे. मग तुम्हाला व्होकॅब्युलरीसाठी काय करावं लागतील, चांगलं रिव्हिजन करावं लागेल. तुम्हाला ॲक्युरेट चांगल्या दर्जाची व्होकॅब्युलरी इथं काय करावं लागेल, कंप्लीट करावं लागेल, की जेणेकरून तुमचा याच्यामधला एकही मार्क जाता कामा नये. आणि तुम्हाला प्रसिद्ध पुस्तके व लेखक हे जरा जास्त भर द्यावा लागणार आहे, कारण इथे चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्हाला मराठीमध्ये चुकण्याचे चान्सेस फक्त याच पॉईंटवर आहेत, बाकी कुठल्याही पॉईंटवर तुम्ही चुकू शकत नाहीये. म्हणजे ना तुम्ही अलंकार चुकणार आहात, ना तुमचा प्रयोग चुकणार आहे. चुकणारच आहात तुम्ही तर कुठं, प्रसिद्ध पुस्तके व लेखक. म्हणजे मराठीला 15 पैकी 15 मार्क्स घ्यायचे असेल तर तुम्हाला ह्या जे मी आता पॉईंट सांगितले सगळे या पॉईंटचा सखोल अभ्यास पाहिजे. आणि या पॉईंटचा अभ्यास करायला जास्त टाइम लागत नाहीये. तुम्ही डेली रीडिंग जरी ठेवलं तर 8 ते 10 दिवसामध्ये तुमचा हा पूर्ण मराठीच्या 15 मार्कांचा काय होतो, अभ्यास कंप्लीट होऊन जातो. ओके, एवढं सोपा हा सिलेबस आहे तुमचा मराठीचा, राईट. ज्याप्रमाणे मराठीचा आहे त्याचप्रमाणे इंग्लिशचा पण सिलेबस आहे. त्यामुळे हा मराठीचा सिलेबस तुम्ही एकदा व्यवस्थित केला, सायमल्टेनियसली इंग्लिशचं पण तुम्ही काय करू शकता, व्होकॅब्युलरी आहे ती कंप्लीट करू शकता. तुम्हाला जर फार्मसी ऑफिसर व्हायचंच असेल या DMAR परीक्षेमध्ये तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला वेल प्लॅनर स्ट्रॅटर्जी करावं लागेल. स्ट्रॅटर्जी असे असू शकते असं मला वाटतं की ज्याला फार्मसी ऑफिसर व्हायचंय त्याला 3 सब्जेक्ट मेनली फोकस करा. फर्स्ट आहे मराठी, सेकंड आहे इंग्लिश, थर्ड आहे गणित बुद्धिमत्ता. याच्यासाठी 45 क्वेश्चन आहेत. या 45 पैकी तुम्हाला 43-44 मार्क्स आले पाहिजेत. एखादा दुसरा चुकला तर ठीक आहे, अदरवाइज 45 पैकी 45 आले तरी चालते. GS मधले पण सब्जेक्ट फोकस करता आले पाहिजेत तुम्हाला. GS मधले ज्या सब्जेक्ट तुम्हाला मार्क्स देणार आहेत ते सब्जेक्ट पहिल्यांदा फोकस करा. पॉलिटीला 2 प्रश्न येतात आहे ते पहिल्यांदा कंप्लीट करून टाका, की पॉलिटीचा सिलेबस पण काय आहे, खूप कमी आहे. हिस्ट्रीला बघा, हिस्ट्रीचा सिलेबस कमी आहे. तुम्ही हिस्ट्रीचे 1-2 प्रश्न घ्या. सायन्स मधले 1-2 प्रश्न येतात ते कव्हर करा. इंडियन जिओग्राफीवरचे 1-2 प्रश्न येतात. आणि इंडियन इकॉनॉमिक्स मधलं फक्त पंचवार्षिक योजना कंप्लीट करायच्यात. बाकी इंडियन इकॉनॉमिक्सचा तुम्हाला कोणत्याही प्रकारे कसलाही अभ्यास करायचा नाहीये. आणि स्पोर्ट अँड कल्चर मध्ये प्रत्येक राज्यानुसार राज्याचं कल्चर बघायचं, की तिथं कोणता सण आहे, कोणतं टेम्पल कुठल्या राज्यात आहे. ओके, जर तुम्हाला त्या राज्यात ह्या ज्या स्पेसिफिक गोष्टी असतात, प्रत्येक राज्यासाठी हा सण इथं होतो, ह्या वेळेस होतो, ह्या जर गोष्टी केल्या तर तो पण पॉईंट कव्हर होतो. करंटच्या पाठीमागे जास्त लागू नका. करंटला एक नाही तर दुसरा प्रश्न येतो, तो पण तुमचा बरोबर येण्याचे चान्सेस असतात. तुमची परीक्षा कोणाची आहे बघायची, कोण विभाग कंडक्ट करते बघायचं, आणि त्या विभागाशी रिलेटेड करंटच्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत तुम्हाला. ओके, ज्या की त्या रिलेटेड कुठल्या काही योजना असतील तर त्या योजना माहीत असतील तर त्या योजने बसवर काय होतात, तुम्हाला करंटला प्रश्न येतात आहे. म्हणून तुम्ही अभ्यास करताना स्ट्रॅटर्जी या पद्धतीत पाहिजे. जो फिक्स डेट आहे, जे की मी तुम्हाला 45 मार्क सांगितलं, हा फिक्स डेट आहे. याच्यावर तुम्हाला
कमी अभ्यासात मॅक्झिमम आउटपुट घेता येतं. गणित बुद्धिमत्तामध्ये पण तुम्हाला फक्त बुद्धिमत्ताचे 15 पैकी 10-12 प्रश्न बुद्धिमत्ताचे आहेत. 3 ते 4 प्रश्न आहेत ते तुम्हाला कशाचे आहेत, गणिताचे आहेत. म्हणजे तुम्हाला फोकस करता आला पाहिजे, कशावर फोकस करायचा आहे. आता ब्लाइंडली जर तुम्ही अभ्यास करायला मराठी व्याकरण म्हटल्यानंतर तुम्ही सगळे व्याकरण वाचायचं अजिबात नाहीये. मराठी सगळं व्याकरण वाचायची गरज नाहीये. तुम्ही तेवढा टाइम वाचून तुम्ही काय करणार आहात, तुमचा टाइम आहे तो घालवणार आहात, वाया घालवणार आहात. त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला जाणवेल की ह्याच्यातलं काहीच विचारलं नव्हतं. राईट. मी तुम्हाला लास्ट एफडी एक्झामला पण सांगितलं होतं की तुम्ही व्याकरणाचा काही पार्ट करू नका. तुम्ही काय करा, या पॉइंटवर आहे, या पॉइंटवरच फोकस करा. ज्या IBPS TCS एक्झाम आहेत त्या काय करतात, या पॉइंटवरच फोकस करतात आहे. त्यामुळे तुम्हाला काय जे अभ्यास करायचा आहे ते या पॉइंटला धरूनच अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला 15च्या 15 प्रश्न दाखवले की हेच 15च्या 15 प्रश्न मराठी जे होते ते ह्या सिलेबसवर होते. या सिलेबसच्या बाहेरचा एकही प्रश्न नव्हता. नेक्स्ट बघूया आपण, बघा इंग्लिशचे प्रश्न बघूया. आता इंग्लिशला बघा काय प्रश्न आहे. सिलेक्ट द ऑप्शन विथ करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. म्हणजे तुम्हाला इथं काय विचारलेलं आहे, पंक्च्युएशन. तुम्हाला इंग्लिशमध्ये पॉइंट आहे पंक्च्युएशन. तुम्ही इंग्लिशचा सिलेबस एकदा बघून घ्या. इंग्लिशच्या सिलेबस मध्ये काय बघा, ग्रामर, सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन आहे का, पंक्च्युएशन आहे, टेन्स आहे, ओके, एडम्स अँड फ्रेजेस आहे, देअर मिनिंग आणि एक्सप्रेशन, फिलिंग द ब्लँक्स इन द सेंटेन्स. हे कुठे यूज होतं तुम्हाला, टेन्स मध्ये यूज होतं. सिंपल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कुठे यूज होतं तुम्हाला, टेन्स मध्ये होतं. म्हणजे इंग्लिशचा पण अभ्यासक्रम खूप छोटा आहे, जास्त नाही. टेन्स करत असताना तुम्हाला 2 ऍडिशन पॉइंट करावं लागतात. चेंज द व्हॉइस आणि सेकंड असतो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. काय आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, ते टेन्सच्या अंडर करावं लागतात. म्हणजे तुमचा पहिला प्रश्न कोणत्या पॉईंटवर होता, पंक्च्युएशन पॉईंटवर होता. तुम्ही सिलेबसचा जर सिलेबस तुमचा पार्ट असेल आणि तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघायला लागला तर तुम्हाला सगळं समजून जाईल की प्रश्न कुठून आलेला आहे. एवढे सोप्या प्रकारचे काय आलेले आहेत प्रश्न तुम्हाला इथं दिसून येतात आहे. हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला पंक्च्युएशन बेस विचारला होता. एवढा सोपा प्रश्न म्हणजे तुम्हाला अभ्यास न करता सुटणारे प्रश्न काय आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतात आहे. सेकंड इंग्लिशचा प्रश्न बघा काय करायचा, एनोटेम्स तुम्हाला विचारलेला आहे, विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. ओके, डिस्पर्स या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला काय केलेला आहे, विचारलेला आहे. तुम्ही सहज जरी बघितलं की तुम्हाला प्रश्न वाचायची पण गरज नव्हती. वर तुम्हाला विचारलं होतं की एनोटम्स काय आहे, कुठल्या शब्दाचा, डिस्पर्स या शब्दाचा. डिस्पर्स म्हणजे आपण काय म्हणतो, विस्कळीत करणे. तर तुम्ही लगेच बघितल्या कळलं असतं की तुम्हाला त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे, असेंबल असणार आहे की एकत्र करणे. आता डिस्ट्रीब्यूट म्हणजे हे पण वाटून टाकणे, डेव्हलप म्हणजे विकसित करणे, स्प्रेड म्हणजे काय करणे, पसरून टाकणे. म्हणजे त्या डिस्पर्सचा सेम अर्थ होता स्प्रेड. तुम्हाला विचारलं होता विरुद्धार्थी शब्द, त्यामुळे तुम्हाला हे पण कळालं असतं की म्हणजे एवढं आहे की जे पण प्रश्न येणार आहेत ते तुम्हाला सिलेबस मधून येणार आहेत. राईट. म्हणजे तुम्ही फोकस असला पाहिजे सिलेबसला. तुम्हाला मी सांगणार आहे की प्रश्न कुठून करायचे, काय करायचं, हे सगळं तुम्हाला मी काय करणार आहे, बॅच मध्ये डेटा सगळा देणार आहे. सिनोनिम्स काय करायचे आहेत, कुठले मेन सिनोनिम्स आहेत, ओके, कोणते अँटोनिम्स करायचे आहेत, कुठल्या फ्रेजेसवर फोकस करायचा आहे, कोणते वन वर्ड सबस्टिट्यूशन करायचे आहेत, कोणते वर्ड तुम्हाला स्पेलिंग करेक्शन साठी विचारले जातात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय असणार आहेत, बॅच मध्ये सांगितल्या असणार. सेकंड प्रश्न बघा, द सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स. तुम्हाला विरुद्धार्थी शब्द इथं काय केलेला आहे, विचारलेला आहे. काय केलं, विरुद्धार्थी तुमच्या सिलेबसला आहे, विरुद्धार्थी आहे, समानार्थी आहे, ते दोन्ही पण पॉइंट आहेत. तुम्हाला इथं पुन्हा एकदा विरुद्धार्थी शब्द विचारलाय, डिनायचा. डिनाय म्हणजे काय करणे, नाकारणे. त्याला ऍग्री म्हणजे काय असणे, सहमत असणे. असं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारलाय. म्हणजे विरुद्धार्थावर 2 प्रश्न बघितले तुम्ही. पहिला प्रश्न पंक्च्युएशन होता. नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे, तुम्हाला सिनोनिम्स विचारलाय. पुन्हा एकदा सिनोनिम्स विचारलाय. ओके, की तुम्हाला क्रॉसचा काय करायला सांगितलेलं आहे, सिनोनिम्स. म्हणजे तुमचा सिनोनिम अँटोनिम्स तुमच्या सिलेबसला होता. म्हणजे तुम्हाला जे पण प्रश्न आहेत ते कशा बेस आहेत, तुमच्या सिलेबसवर बेस आहेत. नेक्स्ट प्रश्न बघून घ्या, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे जो वर्ड लिहिलेला आहे यातलं कोणता वर्ड बरोबर आहे, करेक्टली स्पेल म्हणजे कोणता बरोबर लिहिलेला आहे ते तुम्हाला काय सांगितले. तुमच्या सिलेबसला आहे करेक्शन म्हणून पॉइंट आहे इंग्लिशमध्ये. ओके, तो तुम्हाला दिलेला आहे तिथं स्पेलिंग म्हणून. राईट. म्हणजे हा पण तुमचा कसा आहे, सिलेबस बेसच प्रश्न होता. नेक्स्ट आहे तुमचा प्रश्न, एनोटेम्स विचारलाय तुम्हाला, विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. म्हणजे हा पण सिलेबस बेस प्रश्न आहे. नेक्स्ट आहे सिनोनिम्स विचारलेला आहे तुम्हाला. सिनोनिम्स हे पण तुमच्या परीक्षेत बेस प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही आतापर्यंत 7 जर इंग्लिशचे प्रश्न बघितले तर हे टोटली सिनोनिम, अँटोनिम्स, पंक्च्युएशन, सिनोनिम, अँटोनिम्स, पंक्च्युएशन आणि स्पेलिंग याच्यावरच विचारलेला आहे. नेक्स्ट बघून घ्या, तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे की सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स.
ओके, हा प्रश्न तुमचा टेन्सवर विचारलेला आहे. हा प्रश्न आहे सिंपल टेन्सचा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा प्रश्न आहे. जर तुम्हाला टेन्स कळाला असेल ओके, तर हा काय होतो तुम्हाला प्रश्न सुटतो. आणि टेन्स मला वाटतं आपण एफडीआयच्या बॅचला पण खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं होतं की मुलांना एका चार्टवर पूर्ण टेन्स शिकवला होता मी, की एकच चार्ट दिला होता आणि त्या चार्टवर पूर्ण तुमचा टेन्स शिकला होता तुम्ही, डायरेक्ट इनडायरेक्ट शिकला होता, प्लस तुम्ही ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस पण एकाच चार्टवर सगळ्या पद्धतीने शिकला होता की तुम्हाला कसं उत्तर काढायचं आहे ते. म्हणजे हा तुमचा टेन्स बेस्ड प्रश्न होता. ओके, नेक्स्ट आहे तुमचा करेक्ट पंक्च्युएशन. पुन्हा पंक्च्युएशन वर प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे तुमचा सिलेक्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स, म्हणजे पुन्हा विरोधार्थीवर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे विरोधार्थी, समानार्थी, पंक्च्युएशन, टेन्स, स्पेलिंग, त्याच्या बाहेर त्यांनी प्रश्नच तुम्हाला विचारलेला नाहीये. नेक्स्ट आहे तुमचा सिनोनिम्स विचारलेला आहे, राईट. बेनिफचा सिनोनिम विचारलेला आहे तुम्हाला, काय आहे बेनिफचा अर्थ. ओके, म्हणजे ते पण तुम्हाला. आणि बघा त्यांनी प्रश्न विचारण्याची पद्धत काय, त्यांना फिलिंग द ब्लँक्स पण प्रश्न विचारायचा होता, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, प्रश्न कशाचा आहे, सिनोनिमचा आहे, पण विचारलाय कसा तुम्हाला, फिलिंग द ब्लँक्स म्हणून विचारलेला आहे. इथं पण काय केलं त्यांनी, प्रश्न विचारलाय पंक्च्युएशनचा, कशा बेस विचारलाय तुम्हाला, फिलिंग द ब्लँक्स विचारलेला आहे. म्हणजे जो पॉइंट दिला होता तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स, ओके, तो त्यांनी कसा कव्हर केलेला आहे, तर ह्या पद्धतीने सिनोनिम्स अँटोनिम्स विचारून, पंक्च्युएशन विचारून, करेक्ट स्पेलिंग विचारून तुम्हाला काय केलेला आहे, तो प्रश्न आहे तो विचारलेला आहे. नेक्स्ट बघा काय दिलेला आहे, गिवन बिलो आर फोर जम्बल्ड पॅरा पार्ट्स ऑफ सेंटेन्स. म्हणजे जम्बल्ड सेंटेन्स आपण काय म्हणतो त्याला, जम्बल्ड पॅरा. ओके, ते विचारला. जम्बल्ड पॅरा म्हणजे तुमचा व्होकॅब्युलरी बेस प्रश्न आहे की तुम्हाला जर त्या सेंटेन्सचं जर कन्स्ट्रक्शन समजलं की बाबा वाक्याची सुरुवात कशी होते, तर काय होतं, हा पॉइंट पण तुम्हाला काय होतो, समजून जातो की हा पण पॉइंट कशावर प्रश्न आहे, तुमच्या व्होकॅब्युलरी बेसच प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, अप्रोप्रिएट पंक्च्युएशन वर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला सिनोनिम्स विचारलेला आहे. म्हणजे इंग्लिशचे जे पण काय 15 प्रश्न होते तुमचे, तुम्हाला प्रश्न आहे ते 15च्या 15 प्रश्न तुमच्या सिलेबस बेस आहेत. तुम्हाला इथं कुठेही कसल्याही प्रकारचं व्याकरण विचारलेलं नाहीये, नाउन विचारलं नाही, प्रोनाउन नाही, वर्ब नाही, ॲडेक्वेशन टॅग नाही ना, काय नाहीये. तुम्हाला प्रश्नच विचारलेला आहे सिलेबस बेस. म्हणजे तुम्हाला काय करता आला पाहिजे, सिलेबसला धरूनच काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. नेक्स्ट बघा, इंग्लिशचे जे 15 प्रश्न आहेत ते तुमच्या सिलेबसवरच आहेत, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट इंग्लिशचं व्याकरण करून काय करायचे आहेत, करायचे नाहीत. तुम्ही जे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे IBPS TCS न, त्या सिलेबस बेसच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये काय करावं लागेल, फक्त व्होकॅब्युलरीचा अभ्यास करा. आणि अभ्यास ग्रामर मधला करायचा असेल तर टेन्स, ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस, ते तुम्हाला कुठं उपयोगाला येतं, जिथं तुम्हाला सेंटेन्स फिल इन द ब्लँक्स असतात तिथं तुम्हाला ते विचारू शकतात. ओके, म्हणून तुम्हाला ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस हे 2 पॉईंट करावं लागतात, प्लस टेन्स आणि फक्त व्होकॅब्युलरी. म्हणजे एवढा पार्ट करण्यासाठी तुम्हाला 7 ते 8 दिवसाचा खूप कालावधी झाला. आणि व्होकॅब्युलरी मध्ये पण तुम्हाला सिनोनिम्स अँटोनिम्सचा जर तुम्हाला दर्जा वाढवायचा असेल, तुम्हाला जास्त करायचं असेल, तर तुम्ही वन वर्ड सबस्टिट्यूशन पहिल्यांदा करून घ्या. वन वर्ड सबस्टिट्यूशन केले, फ्रेजेस केल्या, त्याच्यानंतर तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स कडे या. म्हणजे तो काय होतात, तुम्हाला इझिली सुटून जातात. आणि सिनोनिम्स अँटोनिम्स कसे सोडवायचे असतात त्याची टेक्निक मी तुम्हाला बॅच मध्ये सांगेन, की तुम्हाला उत्तर येत नसताना उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं असतं ते तुम्हाला काय केलं जाईल, बॅच मध्ये जे इलिमिनेशन मेथड आहे, आपण त्याला म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग जे म्हणतो, ती मेथड आहे ते तुम्हाला मी बॅच मध्ये शिकवली जाईल, की प्रश्न कसे सोडवले जातात. ओके, कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नाला टॅकल करायचं आहे ते तुम्हाला तिथे कळून जाईल. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे बघा, तुम्हाला जनरल नॉलेज आणि रिझनिंग ऍप्टिट्यूड ह्याचे टोटल किती प्रश्न असणार आहेत, 30 प्रश्न असणार आहेत. बघा, त्यातला पहिला प्रश्न बघा, पहिल्या शब्दाचं दुसऱ्या शब्दाशी जे रिलेशन आहे त्याचं तिसऱ्याचं चौथ्याशी असणार आहे. म्हणजे हा तुमचा कशाचा प्रश्न आहे, रिझनिंगचा प्रश्न आहे. त्याला आपण काय म्हणतो, बुद्धिमत्ता असं म्हणतो. म्हणजे काय आहे, बुद्धिमत्तामध्ये असे त्यांनी पॉईंट काय दिलेले नाही. ते बुद्धिमत्ता म्हटलं का तुमच्या बुद्धीला जे योग्य असेल त्यावर तुम्हाला प्रश्न काय केले जातात, विचारले जातात. इथं आहे घड्याळ काय दाखवतो, वेळ, तर हायग्रोमीटरनं काय केलं जाईल, आर्द्रता मोजली जाईल. म्हणजेच आपण ह्युमिडिटी असं म्हणतो. म्हणजे हे कॉमन रिलेशन आहे. ओके, तापमानासाठी काय असतं, इथं थर्मोमीटर असतं. वजनासाठी काय असतं, तुमचं वेइंग बॅलन्स असतं. पावसासाठी काय असतं, तो आपण काय म्हणतो, पाऊस मोजण्यासाठी मिलीमीटर मध्ये जो मोजतो तो. आणि लास्ट राहिला तो तुमचं काय होतं, आर्द्रता आहे ती हायग्रोमीटर मध्ये आहे ती मोजली जाते. नेक्स्ट आहे बघा,
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला जैविक विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल 2021 विज्ञान तंत्रज्ञानासाठी शांतीस्वरूप भटनागर हे पारितोषिक मिळालं होतं? ओके, हा प्रश्न आहे तुम्हाला करंट बेस प्रश्न आहे. ओके, जो करंट पॉईंट दिलेला आहे त्या बेस प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की करंटचा अभ्यास जास्त करायचा नाहीये. कारण मला सांगा, तुम्ही परीक्षा देताय हे तुम्हाला कुठलंही काही विचारतात आणि त्यांनी प्रश्न पण बरोबर विचारलेला आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं परीक्षा कुठल्या डिपार्टमेंटची आहे, आपली अन्न व औषध या डिपार्टमेंटचा आहे. मग त्याचा संबंध कुठल्या डिपार्टमेंटशी येऊ शकतो? विज्ञान आणि तंत्रज्ञानाशीच येऊ शकतो. म्हणून त्यांनी हा प्रश्न तुम्हाला काय केलेला आहे, विचारलेला आहे. हे पण तुमचा काय आहे, रिझनिंगचा प्रश्न आहे. ओके, रिझनिंग बेस्ड प्रश्न आहे तुमचा. नेक्स्ट आहे तुमचा 1 मिनिट. नेक्स्ट आहे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार मणिपूरचे 12वे मुख्यमंत्री. हे तुमचा करंट बेस प्रश्न आहे की करंट मध्ये काय होतं त्यावेळेसचं. ओके, करंट बेस हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. 2 प्रश्न करंटचे आहेत. नेक्स्ट आहे तुमचा खालीपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला मलेरियाचा परजीवी सापडला आणि त्याने मानवामध्ये मलेरियाच्या परजीवी संक्रमणामध्ये अनाफिलस डासाची भूमिका आहे ती स्पष्ट केली. म्हणजे तुम्हाला हा विज्ञान 9वीचं विज्ञान आहे, 9वी आणि 10वीचं विज्ञान. ओके, त्या 10वीच्या विज्ञानामधला हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे मलेरियाचा. म्हणजे जनरल सायन्स वर हा प्रश्न आहे तुमचा. हे तुमचं काय आहे, मध्यांक काढा. हा तुमचा काय आहे, गणिताचा प्रश्न आहे. मीन मोड मीडियन म्हणतो ना, त्यावर बेस प्रश्न आहे तुमचा. स्टॅटिस्टिक्सचा पार्ट येतो याच्यामध्ये थोडासा, तो त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे कशामध्ये आहे, गणिताचा प्रश्न विचारलेला आहे, मॅथ्सचा प्रश्न विचारलेला आहे इथं तुम्हाला. ओके, नेक्स्ट बघा, तुम्हाला इथं काय विचारलेलं आहे, क्षेत्रफळ काढा असं विचारलं. हा गणिताचा प्रश्न आहे. राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? हा तुमचा पॉलिटीचा प्रश्न आहे, इंडियन पॉलिटीचा. ओके, हिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला याचा रेफरन्स मिळून जातो. म्हणजे हा तुम्हाला पॉलिटी बेस आहे, म्हणजे तुमच्या सिलेबसला धरून आहे. हा सिलेबसला धरून आहे प्रश्न. हा पण तुम्हाला क्षेत्रफळ विचारलेला आहे, म्हणजे हा तुमचा मॅथ्सचा प्रश्न आहे. ओके, जॉमेट्री, जे जॉमेट्री म्हणतो हे जॉमेट्रीवर बेस प्रश्न आहेत तुम्हाला. मॅथ्स मध्ये पण तुम्हाला खूप सारं मॅथ मध्ये करावं लागतं असं नाहीये. तुम्हाला जास्तीत जास्त पार्ट करायचा आहे तो बुद्धिमत्ताचा करायचा आहे. मॅथ्सचे तुम्हाला 2 ते 3च प्रश्न काय होतात, येऊन जातात आहे. ओके, दिलेल्या शब्दाचे इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे योग्य क्रम लावा. हा तुमचा रिझनिंगचा प्रश्न आहे. ओके, हा पण तुमचा रिझनिंगचा प्रश्न आहे. युरो चलन तर मिस्त्री काय करतो, व्यवसाय. ओके, त्याप्रमाणे हा पण रिझनिंगचा आहे. म्हणजे तुमचा हा पण प्रश्न रिझनिंग, हा पण प्रश्न रिझनिंगचाच आहे. तुम्ही बघायला गेलं तर सिलेबस जो आहे तुम्हाला त्या सिलेबस नुसारच काय आहेत हे सगळे प्रश्न आहेत. नेक्स्ट बघा, ग्लायकोलिसिस या प्रक्रियेतून अल्प प्रमाणात ऊर्जा मिळते. हा तुम्हाला काय विचारलाय, जनरल सायन्सचा प्रश्न विचारलेला आहे. ग्लायकोलिसिस प्रोसेस बद्दल की ग्लायकोलिसिस मधून काय मिळतं, एटीपी मिळतात काय आहे. मग तुम्हाला ते मेटाबॉलिझम वगैरे काय एवढं डीप मध्ये शिकायची गरज नाहीये. फार्मेकोलॉजी बायोकेमिस्ट्री सब्जेक्ट वगैरे असतात तर तुम्हाला ते तिथं शिकायची गरज पडली असती. म्हणजे हा पण तुमचा जनरल सायन्सचा प्रश्न आहे. इथं तुम्हाला क्षेत्रफळ रिलेटेड विचारलेला आहे. हे पण तुमचा कशाशी रिलेटेड आहे, कामाशी रिलेटेड. म्हणजे तुमचा काय आहे, मॅथ्स रिलेटेड हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे काळकाम वेग जे म्हणतो आपण गणितातले मेजर टॉपिक आहेत. काळकाम वेग आहे, शेकडेवारी आहे, म्हणजे आपण त्याला पर्सेंटाईल असं म्हणतो. चक्रवाढ व्याज आहे, सरळ व्याज आहे. या जे मेन टॉपिक आहेत गणिताचे त्यावरच काय केले जातात, तुमचे प्रश्न आहेत ते विचारले जातात. हा तुमचा रिझनिंगचा प्रश्न आहे. ओके, हा पण सिलेबसला धरून आहे. हा तुमचा मॅथ्सचा प्रश्न आहे. हा पण तुमचा सिलेबसला धरूनच विचारलेला आहे. हा तुमचा काय विचारलेला आहे, तुमचा रिझनिंगचा प्रश्न आहे तुम्हाला. पण तिथं ऍप्लिकेशन कशाचं केलेलं आहे, सायन्सचं ऍप्लिकेशन करून तुम्हाला रिझनिंगचा प्रश्न इथं विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही जरी बघायला गेला तर सगळे प्रश्न आहेत ते सिलेबसला धरून आहेत. हा प्रश्न तुम्हाला कशाचा आहे, तुमचा क्षेत्रफळ काढायचा आहे. ओके, म्हणजे जे काय दंडगोलाची तुम्हाला उंची काढायला सांगितलंय, म्हणजे हा तुमचा जॉमेट्री बेस्ड प्रश्न आहे. हे तुम्हाला करंट रिलेटेड प्रश्न विचारला आहे. महिलां रिलेटेड कोणती योजना आहे लैंगिक अत्याचारास बळी पडल्यानंतर, ही तुमची परिनिमिती. म्हणजे हा पण तुमचा कशाचा जॉमेट्री बेस्ड प्रश्न आहे. म्हणजे मुलं अभ्यास करताना फक्त गणिताचाच अभ्यास करतात. गणिताचे प्रश्न न बघता तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न कशाचे बघितलेले आहेत, जॉमेट्रीचे आणि रिझनिंगचे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जॉमेट्रीचं जे क्षेत्रफळ रिलेटेड आहे बाबा, त्रिकोण आहे, आयत आहे, ओके, दंडगोलाकृती आहे, यांच्या रिलेटेड त्याची परिमिती असेल, क्षेत्रफळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी काय करावं लागतील तुम्हाला अभ्यास करताना कव्हर करावं लागतील. ओके, हा तुम्हाला मॅथ्सचा प्रश्न आहे. ओके, हा तुमचा पॉलिटीचा प्रश्न आहे. केंद्रशासित प्रदेशाबद्दल नियम बनवण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार आहे, त्याबद्दल विचारलेला आहे.
डॉक्टर APJ कलाम अब्दुल यांचं जे फाउंडेशन आहे त्यांच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हा तुमचा करंट बेस प्रश्न आहे. म्हणजे आतापर्यंत करंट बेस प्रश्न किती बघितले? मॅक्स 3 बघितले. ओके, हा प्रश्न सुटण्यासारखा होता, तो मगाचा पण सुटण्यासारखा होता, तुम्हाला काय अवघड नव्हतं. ओके, हे तुम्हाला काय आहे रिझनिंगचा प्रश्न विचारलेला आहे की काय आहे नक्की. ओके, इथं पण तुम्हाला रिझनिंग विचारलेला आहे, म्हणजे हा पण तुमच्या सिलेबसमध्ये आहे. हा तुमचा पॉलिटीचा प्रश्न आहे. काय आहे? पॉलिटीचा, की कशा पद्धतीनं तुमची 86वी घटना दुरुस्ती केली, की 86वी घटना दुरुस्ती 2002 ला केली, बरोबर. त्यामध्ये पहिल्यांदा 10 कलम ऍड केली, नंतर पुन्हा आपण 10 कर्तव्य ऍड केली होती त्यावेळेस. त्यानंतर आपण 11वं ऍड केलं, की 86वी घटना दुरुस्तीने काय काय केलं. मग 86वी घटना दुरुस्ती ऑलरेडी आपण पॉलिटीमध्ये शिकवलेली पण आहे. ज्यावेळेस तुम्हाला FDAचं लेक्चर झालं त्यावेळेस मी तुम्हाला ह्या गोष्टी काय केल्या होत्या, सगळ्या सांगितलेल्या होत्या. ओके, नेक्स्ट बघा ऋषी परमार. ओके, हा तुम्हाला कशाशी रिलेटेड आहे? तुमचा कल्चर रिलेटेड प्रश्न आहे. कुठं आहे? कल्चर रिलेटेड प्रश्न आहे. हा तुमचा कशाशी रिलेटेड आहे? रिझनिंग रिलेटेड प्रश्न आहे. आणि हा पण तुमचा काय आहे? रिझनिंग रिलेटेड प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर यात मॅक्झिमम टाइम प्रश्न आहेत ते रिझनिंगचे आहेत. गणिताला तुम्ही गणिताचे जास्त प्रश्न नाही, लिमिटेड आहेत. लिमिटेड तुम्हाला 2-4 टॉपिक गणिताचे करायचे आहेत. आणि जे जास्त करायचं आहे तुम्हाला जॉमेट्री करून ठेवायचं आहे, की तिथे जॉमेट्रीवर तुम्हाला प्रश्न येणार आहेत. मीन मोड मीडियन करून ठेवा, कारण हे कोण टॉपिक करत नाही. जॉमेट्रीचा अभ्यास कोणच करत नाहीये. ते बेसिक कॉमन जो ढाचा आहे ठरलेला, की गणित करा, विषय सोडून द्या तुमचा रिझनिंगचा, जॉमेट्रीचा, आणि बरोबर प्रश्न कुठे येतात आहे? तिथे येतात. तुम्ही आता बघितलं रिझनिंग, जॉमेट्री आणि स्टॅटिस्टिक्स याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला गणिताचे प्रश्न हार्डली 2-3 आहेत. म्हणजे तुम्ही किती जर अभ्यास केला गेला तर तुम्हाला गणितामध्ये 15 पडतील का? नाहीच आहे. मग तुम्हाला आउट ऑफ आउट पडायचे असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला वर्कआउट करावं लागेल. म्हणून एक क्वेश्चन पेपरचा अनालिसिस म्हणजे काय, की पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवून दिलेले आहेत की प्रश्न तुमच्या सिलेबसला आहेत का. म्हणजे जो तुम्ही अभ्यास करणार आहात त्या सिलेबसला धरून तुमचे प्रश्न आहेत का. पहिल्यांदा तुमचा सिलेबसवर विश्वास निर्माण झाला पाहिजे, की या सिलेबसमधूनच काय होतात आपल्याला प्रश्न येतात आहे. मग तो सिलेबस डिकोड केलाय आपण, सिलेबस डिकोड केलाय. त्यानंतर आपण प्रश्नपत्रिका, नॉन टेक्निकल जो पार्ट आहे तो पहिल्यांदा मी डिकोड केला, की तुम्ही जर नॉन टेक्निकलचा अभ्यास करणार आहात तो काय करायचा, की कॉमन MPSC कॅन्डिडेट करायसारखा करायचा आहे, की तुमच्यासाठी वेगळी स्ट्रॅटर्जी आहे. तर मी डेफिनेटली सांगेन की याच्यासाठी 100% वेगळी स्ट्रॅटर्जी आहे. तुमच्या MPSCची स्ट्रॅटर्जी इथं वापरून चालणार नाही. MPSCचा किती जरी अभ्यास करणारा कॅन्डिडेट असेल तरी तो इथं मार्क्स घेऊ शकत नाहीये, कारण तुम्हाला तिथं स्पेसिफिक अभ्यास करावा लागणार आहे, की गणिताचा स्पेसिफिक तुम्हाला जॉमेट्रीचा अभ्यास करावा लागेल, स्टॅटिस्टिक्सचा अभ्स करावा लागेल, रिझनिंगचा अभ्यास करावा लागेल. MPSC करणारा कॅन्डिडेट जॉमेट्रीचा अभ्यास करत नाही, स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करत नाही. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं स्टॅटिस्टिक्सचे 1-2 प्रश्न आहेत, जॉमेट्रीचे 4-5 प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही इथं काय करू शकता, लीड घेऊ शकता. म्हणजे हे तुम्हाला कळालं पाहिजे की अभ्यास करताना कोणते पॉईंट तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजेत. तर हे सगळे पॉईंट काय असले पाहिजेत, तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजेत. तरच तुम्ही काय करू शकता, चांगल्या पद्धतीनं या 60 पैकी 55+ बीट बरोबर घेऊ शकता. तुमचं GS मध्ये मी म्हणतो 2-3 प्रश्न चुकले तरी चालतील, कारण GS करल तेवढं कमी असतंय. तुम्हाला जे शॉर्ट शॉर्ट मार्क्स येणारे आहेत ते प्रश्न पहिल्यांदा कव्हर करून घ्यायचे. ते प्रश्न कोणते आहेत? पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, ओके, कल्चर रिलेटेड प्रश्न आहेत. तुमचं RTI आणि RTS रिलेटेड प्रश्न आहेत. ते जर तुम्ही पहिल्यांदा कंप्लीट करून घेतलं तरच काय होणार आहे, तुम्हाला तिथं पण तुमचे 10+ मार्क येतील. आणि इकडे 45 मार्कापैकी तुम्हाला जर 42-43 मार्क्स पडले तर तुम्हाला मोर दॅन सफिशियंट, म्हणजे 55 बीट्स काय होऊ शकतात तुमचे, 60 पैकी 55 येतील. आणि नंतरचा जो पार्ट उरतो तो आहे तुमचा टेक्निकल पार्ट. मग तो आज टेक्निकल पार्ट तर मी तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीनं दाखवणार आहे की तुम्ही सिलेबस, आपण सकाळी सिलेबस बघितलेला आहे. म्हणजे जे पहिलं लेक्चर बघितलं आपण पार्ट फर्स्ट, त्यामध्ये काय होतं तुम्हाला मी सिलेबस डिकोड करून सांगितला. त्या सिलेबसवर बेसच प्रश्न आहेत का टेक्निकल, ते पण आपण काय करणार आहे आता बघणार आहे. ओके, बघा पहिलंच काय आहे तुम्हाला, which among the following is correct regarding the dental pharmacology. सरळ आहे सिलेबसला, सिलेबस होता आपल्याला डेंटल फार्मॅकॉलॉजी. तुम्हाला डेफिनेशन विचारलंय डेंटल फार्मॅकॉलॉजीची. बघा तुम्ही जर याचे पर्याय जरी बघितले असते ना, पर्याय, तरी तुम्हाला उत्तर काढता येतं. जास्त तुम्हाला लॉजिक इलिमिनेशन मेथड जरी वापरले असते. इथं काय विचारलंय, ट्रीटमेंट ऑफ इयर. डेंटल आणि इयरचा काय संबंध आहे का? नाहीये. इथं ट्रीटमेंट ऑफ ओनली म्हटलंय, ओनली गम्स. इथं टीथचा कुठंच उल्लेख नाहीये. इथं काय दिलं, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट ऑफ ओनली टीथ म्हटलंय.
ओनली म्हटलं का कॅन्सल झाला. म्हणजे तुम्ही उत्तर जरी नीट बघितलं, 4 पर्याय जरी व्यवस्थित वाचले असते तरी तुम्हाला हा प्रश्न काय होतो, सुटण्यासारखा आहे. म्हणजे तुम्हाला सिलेबस मध्ये आहे डेंटल फार्मॅकोलॉजी, तुम्ही बघून घ्या पुन्हा एकदा आपला टेक्निकलचा सिलेबस. बघा टेक्निकलचा सिलेबस काय आहे, तुम्हाला डेंटल फार्मॅकोलॉजी दिलेला आहे, पूर्ण जनरल फार्मॅकोलॉजी आहे, क्लासिफिकेशन आहे, ड्रग आहे, बायोब्लेट आहे, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक, क्लिनिकल फार्मसी, न्यूरो फार्मसी, सायको, कार्डिओव्हॅस्क्युलर, फार्माइपेडमॉलॉजी आणि हा डेंटल फार्मॅकोलॉजी. हा डेंटल फार्मॅकोलॉजीचा विचारला होता. इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, फार्मसी ऍक्ट, डीएनसी ऍक्ट, फूड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोर अँड लॉजिस्टिक इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डिसइन्फेक्टंट, ईडीएल आणि ईसीएल लिस्ट. म्हणजे सिलेबस तर खूपच छोटा आहे आणि अभ्यास पण खूपच छोटा आहे, पण आपल्याला माहित नसल्यामुळं फक्त आपण काय करतोय, त्या अभ्यासाचा भाव करून घेतोय. ओके, नेक्स्ट बघा, द्रव डोसाचे वर्गीकरण किती गटामध्ये केले जातात. आता हा सोडवताना हे आपल्याकडे रिस्पॉन्स शीट आहे अगोदरची. द्रव म्हणजे लिक्विड डोसेस फॉर्म रिलेटेड विचारलेला आहे. तुम्हाला डोसेस फॉर्म म्हणून टॉपिक आहे बघा. ओके, सिलेबसला पण दिलेला आहे डोसेस फॉर्म. ओके, जे आपल्याला आपण म्हणतो सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड डोसेस फॉर्म म्हणतो, त्या डोसेस फॉर्मवर हा प्रश्न होता. म्हणजे हा पण सिलेबस बेसच प्रश्न होता तुमचा. डॉट डॉट इज नॉट करेक्ट रिगार्डिंग ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 बद्दल काय खरं नाहीये. ओके, ते तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, नॉट करेक्ट विचारलंय, प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे, ते तुम्हाला कळायला पाहिजे. ड्रग दिलेला आहे, त्यामध्ये कॉस्मेटिक दिलेला आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक इन्क्लूड रूल्स डज नॉट डिफाईन डिस्टिंग्विश द टर्म ड्रग अँड मेडिसिन. मेडिसिन बद्दल नाहीये. म्हणजे तुम्हाला प्रश्न जो विचारलाय सरळ सरळ डीएनसी ऍक्टच्या जो इंट्रोडक्शन आहे त्यावर प्रश्न विचारलाय. तुम्हाला सिलेबसला डीएनसी ऍक्ट आहे, म्हणजे हा पण प्रश्न तुमच्या सिलेबस बेस आहे. नेक्स्ट आहे टिंब इज प्रोबेबली द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इन द नॉन इनवर्स. हा प्रश्न काय आहे बघा, हा प्रश्न थोडासा चुकतो. इथं काय पाहिजे, नॉन इनवर्स म्हणजे कशाच कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, तर ह्युमन बॉडी स्ट्रक्चर पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, ह्युमन बॉडी सिस्टीम मधलं सगळ्यात कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कोणतं आहे. तर याचं उत्तर ब्रेन आहे. ह्युमन ब्रेन आहे, ते आपल्या जगातलं सगळ्यात कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. पर्यायामध्ये जरी गेला तरी तुम्हाला उत्तर ह्युमन ब्रेनच येतं. ह्युमन आय एवढा काय कॉम्प्लेक्स नाही, हार्ट कॉम्प्लेक्स नाहीये, डायजेस्टिव्ह सिस्टीम कॉम्प्लेक्स नाहीये. म्हणजे ह्युमन बॉडी मधलं सगळ्यातलं, आता हे पर्यायावरून तुम्हाला कळालं की आपल्याला ते आपल्या बॉडी सिस्टीमवरच प्रश्न विचारलेला आहे, हे आपल्याला इथं कळून जातं. ओके, म्हणजे हे खूपच सोपं आहे. ओके, हा पण तुमच्या सिलेबस बेस प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, वेस्ट शार्प कॅन बी ट्रीटेड बाय द ड्राय हीट स्टरलायझेशन ॲट द टेम्परेचर नॉट लेस दॅन. ओके, तुम्हाला काय विचारलेलं आहे, स्टरलायझेशन, जे की तुम्हाला मी म्हटलं होतं, काय म्हटलं होतं की डिसइन्फेक्टंट आणि स्टरलायझेशन आहे. ओके, जो पॉइंट आहे डिसइन्फेक्टंट आणि स्टरलायझेशन, त्यावर हे काय विचारलेलं आहे, तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट बघा, which among the following statement is not correct regarding the classification of drug. ओके, तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ ड्रग हा पॉइंट विचारलेला आहे, बरोबर. सिलेबसला पॉइंट आहे, तो सिलेबस रिलेटेडच हा तुम्हाला काय केलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट बघा, which of the among following is a disadvantages of liquid dosage form. म्हणजे हा डोसेस फॉर्म रिलेटेडचा प्रश्न आहे तुमचा, राईट. म्हणजे डोसेस फॉर्म काय आहे त्या रिलेटेडचा तो प्रश्न आहे तुमचा, सिलेबसला हा पॉइंट आहे. आता मराठीतून सोडवलाय त्यांनी. टिंब ही एक प्रक्रिया आहे जी जीवाणूय बीजाणूचा बॅक्टेरियल स्पोर्स अपवाद वगळता निर्जीव वस्तूवर बहुतांश किंवा सर्व रोग काढून टाकते. म्हणजे हा डिसइन्फेक्टंट रिलेटेड प्रश्न आहे, की हा तुमचा मायक्रो मधला पॉइंट आहे. आपल्या सिलेबसला पण तो सेकंड लास्ट पॉइंट आहे. म्हणजे हा डिसइन्फेक्टंट रिलेटेड प्रश्न आहे. म्हणजे हा तुमचा आहे तो सिलेबस बेस आहे, हा सिलेबस बेस आहे. नेक्स्ट बघा, स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरोमायसेटिन अँड टेट्रासायक्लिन इज एक्झाम्पल ऑफ विच फॉर्म ऑफ ड्रग. हे सर अँटीबायोटिक हा पॉइंट आहे, तुम्हाला अँटीबायोटिक रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हा पण सिलेबस मध्ये प्रश्न असणार आहे तुमच्या. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज करेक्टली मॅच्ड विथ देअर ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन. ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन तुम्हाला सिलेबसला पॉइंट आहे, म्हणून त्याने ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन वर प्रश्न विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट रिगार्डिंग द टॅबलेट डोसेस फॉर्म रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, जनरल डोसेस फॉर्म. ओके,
इट इज अ सिस्टम फॉर इन्शुरिंग दॅट प्रोडक्ट आर कन्सिस्टंटली प्रोड्युस्ड अँड कंट्रोल्ड अकॉर्डिंग टू द क्वालिटी स्टँडर्ड विच इज बिंग डिस्कस्ड हिअर. म्हणजे हा GNP वर प्रश्न आहे तुम्हाला, की तुम्हाला इथंच दिलं क्वालिटी प्रोडक्ट कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी हे कशामध्ये येतं, तुमच्या GMPच्या गाईडलाईनच्या अंडर येतं. म्हणजे हा पण तुम्हाला GNP पॉईंट आहे सिलेबसला, त्यावर प्रश्न हा विचारलेला आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे बघा फार्मसी काउन्सिल, हा तुमचा फार्मसी ऍक्ट 1948 वर प्रश्न विचारलेला आहे. हा तुम्हाला ड्रगचे डेफिनेशन विचारलेलं आहे. ड्रग हा पॉईंट दिलेला आहे. DNC ऍक्ट नुसार ही ड्रगची डेफिनेशन आहे ती तुम्हाला विचारलेलं आहे. इन व्हिच इयर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट इज पास्ड इन इंडिया. ओके, हा FDA अंडर प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जो पॉईंट आहे आपल्या सिलेबसला. ओके, मी तुम्हाला पार्ट फर्स्ट मध्ये सांगितलं होतं की फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन हा पॉईंट सिलेबसमध्ये आहे. त्यामध्ये कोणकोणते ऍक्ट करायचे आहेत त्या ऍक्टवर हा प्रश्न विचारलाय तुम्हाला. फूड सेफ्टी ऍक्ट 2007 आणि त्याचे रूल जे पण 2011ला आले होते त्या बेस हा प्रश्न आहे तुमचा. नेक्स्ट आहे FDA अप्रुव्हल सिन्स 19 इट इज वन ऑफ द फर्स्ट एजंट डेव्हलप्ड टू ट्रीट द हायपरटेन्शन इन क्लिनिकल पेशंट. तुम्हाला प्रश्न आहे हायपरटेन्शन वरचा. ओके, हा पण तुमच्या सिलेबस बेस प्रश्न आहे. ह्याचं उत्तर पण पर्याय सुद्धा बघायची गरज नाहीये तुम्हाला, की हायपरटेन्शनसाठी अँटीपायरेटिक वापरतात का नाही वापरतात, जर्मिसायडल वापरतात का नाही वापरतात, अँटीसेप्टिक वापरतात का नाही वापरतात. मग काय आहे हे कॅटेगरी ऑफ ड्रग आहेत आणि इथं सरळ ड्रग दिलेला होता. त्यामुळे तुम्ही पर्याय जरी बघितले असते तरी याचं उत्तर काय होत होतं तुम्हाला येण्यासारखं होतं. म्हणजे जे पण प्रश्न विचारलेले आहेत एकदम क्षुल्लक प्रश्न विचारले आहेत, एवढे सोपे प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही ते विचार पण करू शकत नाही. अजून मी तुम्हाला प्रश्न एक्झॅक्ट उत्तरे सांगितलेले नाहीत, पण तुम्ही प्रश्न जर बघितले तर एवढे सोपे प्रश्न विचारलेत की तुम्हाला अभ्यासाचं नाही तर तुम्हाला जनरल नॉलेज असलं पाहिजे तर तुम्हाला ते प्रश्न काय होणार आहे, सुटणार आहे. म्हणजे अभ्यास करून तुमच्याकडे जे जनरल नॉलेज येणार आहे. आता इथं विचारलं व्हिच ड्रग इज यूज्ड टू रिड्यूस द बॉडी टेम्परेचर ओके ऑर कंट्रोल द फीवर. म्हणजे काय असणार आहे, अँटीपायरेटिक ड्रग, अनास्थेशिया देण्यासाठी. सल्फा ड्रग आहे ते तुमचा अँटीबॅक्टेरियल यूज करतील. अँटासिड आहे ऍसिडिटी कमी करण्यासाठी यूज करतील. आणि सरळच आहे म्हणजे तुम्हाला सरळ डेफिनेशन विचारली होती अँटीपायरेटिक ड्रगची. तुम्हाला त्यात इन डिटेलमध्ये जायची गरज पण नव्हती, पण तुम्हाला काय करायचं होतं, फक्त वरचा अभ्यास जरी केला असता ओके तरी त्यावेळेस पण तुम्ही पास झाला असता. आता जरी प्रॉपर अभ्यास केला तरी तुम्ही काय होणार आहात, पास होणार आहात. ओके, इंडियन फार्माकोपेया इज पब्लिश्ड बाय व्हिच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन. कोण पब्लिश करतं तर इंडियन फार्माकोपियल कमिशन काय करतं, हे इंडियन फार्माकोपेया काय करतं, पब्लिश करतं. अंडर द मिनिस्ट्री ऑफ कोणत्या, हेल्थ आणि तुमचे फॅमिली वेलफेअर. ओके, फॅमिली वेलफेअर जे मिनिस्टर आहे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर त्या मिनिस्ट्रीच्या अंडर काय करत असतं, हे तुमचं इंडियन फार्माकोपियल कमिशन आहे ते काय करतं, इंडियन फार्माकोपिया आहे ते पब्लिश करतं. म्हणजे हा पण तुमचा कशावर प्रश्न विचारलेला आहे, इंडियन फार्माकोपिया. ओके, त्यावर बेस आहे, त्याची डेव्हलपमेंट आपल्याला बघून घ्यायची आहे, त्या बेस हा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट आहे इंडियन फार्माकोपियल कमिशन हॅज बिकम फुल्ली ऑपरेशनल ॲज ए ऑटोनॉमस बॉडी फ्रॉम व्हिच ऑफ द फॉलोइंग इयर. ओके, तुम्हाला हा इंडियन फार्माकोपिया बेस प्रश्न विचारला, डेव्हलपमेंटवरती हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, 20th सेंचुरीमध्ये कोणती केमिस्ट्री आहे ओके ती रिव्हॉल्व होत चाललेली आहे, तर सिंथेटिक केमिस्ट्री आहे, कारण हीच आता सगळ्यात जास्त फेमस आहे. तुम्हाला ब्रँचेस दिलेले आहेत. नॅचरल केमिस्ट्री हा तर नसते, किचन केमिस्ट्री हा पण पार्ट कुठं नसतोय. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि सिंथेटिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप जुना आहे, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक खूप जुने आहेत. आता कुठला आहे, 20व्या शतकात कोणतं आहे तर सिंथेटिक केमिस्ट्री आहे, ती सगळ्यात जास्त चालते. लार्ज व्हरायटी ऑफ ड्रग नीड टू बी स्टोअर्ड ॲट द टेम्परेचर ऑफ. तुम्हाला स्टोरेज आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे त्या रिलेटेड हा प्रश्न आहे. ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट त्यावर हा तुमचा प्रश्न बेस आहे. म्हणजे हा पण प्रश्न तुमच्या सिलेबसलाच धरून आहे. नेक्स्ट आहे द टर्म कॉस्मेटिक इज डिफाइंड इन व्हिच सेक्शन ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. बघा कोणताही ऍक्ट घेतला ना तर त्या ऍक्टच्या ओके दुसऱ्या किंवा तिसऱ्या सेक्शन मध्ये काय असते, त्या ऍक्ट मध्ये जे असणाऱ्या डेफिनेशन आहेत त्या सगळ्या कुठल्या सेक्शन मध्ये असतात, दुसऱ्या किंवा तिसऱ्या. जर ऍक्ट खूपच मोठा असेल तर तिसऱ्या सेक्शन मध्ये असतं. ऍक्ट खूपच छोटा असेल तर पहिल्या सेक्शनला काय असतं, त्याचं नाव असतं, कुठं लागू होतंय ते असतं. आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये काय असतात, त्या ऍक्ट मध्ये जे काही शब्द असतात त्या सगळ्या शब्दांच्या डेफिनेशन कुठे येतात, दुसऱ्यामध्ये येतात. आणि ऍक्ट जर मोठा असेल तर तिसऱ्यामध्ये येतात. आपला DNC ऍक्ट खूप मोठा आहे, ह्याच्या सेक्शन 3 मध्ये काय होतात, तुमच्या सगळ्या डेफिनेशन येतात. तुम्ही काढून बघा ऍक्ट, त्या ऍक्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सेक्शन मध्ये काय होतात सगळे. आता DNC ऍक्टच्या तिसऱ्याच आहेत, जे छोटे छोटे ऍक्ट आहेत त्याच्या दुसऱ्यामध्ये येतात. हे तुम्हाला ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन बद्दल प्रश्न आहे तुमचा. ओके, हे अँटीबायोटिक ब्रॉड स्पेक्ट्रम नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक कुठले आहेत त्या रिलेटेड तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट बघा सायंटिफिक स्टडी ऑफ ड्रग अँड देअर युजेस इन मेडिसिन इज नोन ॲज.
ओके, म्हणजे ड्रगचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलेलं आहे तर फार्मॅकोलॉजी असं म्हटलेलं आहे. बघा पर्याय काय बोगस दिलेले आहेत, ड्रेसिंग, नर्सिंग, एमबीबीएस हे असले पर्याय सुद्धा बसत नाहीत आहे. एवढा सोपा प्रश्न आहे हा. न्यूरो फार्मॅकोलॉजी म्हणजे कशाशी रिलेटेड असणार आहे, नर्वस सिस्टीम रिलेटेड. नर्वस सिस्टीम कुठं आहे, ब्रेन मध्ये आहे. हेड नाहीये, कॉर्निया नाही, आईज नाहीये. म्हणजे पर्याय जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला काय होणार आहेत. आणि हे सगळे प्रश्न कुठं आहेत, सिलेबसला धरून आहे का तुम्हाला सायकोफार्मॅकॉलॉजी त्या रिलेटेड हे दोन्ही प्रश्न विचारलेला आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट रिगार्डिंग द स्टोरेज ऑफ ड्रग इन इट. स्टोरेज रिलेटेड हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की स्टोरेज आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट त्या रिलेटेड होता. अक्यूट किडनी इंजुरी इज अन ॲडव्हान्स ड्रग रिएक्शन म्हणजे हा ॲडव्हान्स ड्रग रिएक्शन वरचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे, सिलेबस मध्ये आहे. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन क्रिएटेड डिव्हिजन, ओके, तुमचा आयपीसी रिलेटेड प्रश्न आहे तुमचा. ओके, नेक्स्ट आहे तुमचा अलेक्झांडर म्हणजे अँटीबायोटिक रिलेटेड प्रश्न आहे हा, की अँटीबायोटिकचा शोध कसा लागला नक्की, पेनिसिलिन पहिल्यांदा, त्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे सगळे जे पॉइंट आहेत जे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितले हे सगळे पॉइंट काय असणार आहेत तुमच्या सिलेबसला धरून आहे. तुम्ही बघा सगळे प्रश्न सिलेबसला आहेत, त्यांनी सिलेबसच्या बाहेर एकही प्रश्न तुम्हाला विचारलेला नाहीये. ना तुम्हाला कोग्नोसिसचा प्रश्न विचारलाय, ना तुम्हाला दुसरा कुठला प्रश्न विचारलाय, फिजिकल केमिस्ट्री नाही, ऑर्गॅनिक केमिस्ट्री नाही, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री नाहीये. म्हणजे कुठलाही तुम्हाला इतर प्रश्न विचारलेले नाहीये. तुम्हाला प्रश्न जे विचारलेले आहेत हे सगळे ना सगळे या सिलेबस बेस आहेत. मी जे तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये सिलेबस डिकोड करून दिला की काय काय पॉइंट करायचे आहेत, जे तुम्हाला छोटे छोटे पॉइंट दिले आहेत त्याच्या अंडर मी तुम्हाला पॉइंट काय केलेले आहेत, डिकोड करून दिलेले आहेत. त्या डिकोडवरच सगळे प्रश्न काय आहेत, डिपेंड आहेत. हा तुम्हाला हॉस्पिटल फार्मसीशी रिलेटेड प्रश्न आहे, हा आपण पॉइंट बघितला होता सकाळी. ओके, त्यानंतर तुमचा कशाचा आहे, हा फार्मसीशी, इट इज अ टर्म ऑफ ग्लोबल, कम्युनिटी फार्मसी रिलेटेड प्रश्न आहे. कम्युनिटी फार्मसी तुमच्या सिलेबसला प्रश्न आहे. ओके, नेक्स्ट बघा, टू हेल्प द पर्सन सफरिंग फ्रॉम द सायकोलॉजिकल डिसऑर्डर व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इम्पॉर्टंट इश्यू. ओके, म्हणजे हा तुम्हाला सायको फार्मॅकॉलॉजी आहे त्या रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे सायको फार्मॅकॉलॉजी काय आहे, डेफिनेशन विचारलेलं आहे, त्याचे जनरल कॅरेक्टर विचारलेलं आहे. एवढा सोपा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट बघा, which of the following does not come under the basic common medical equipment to run the hospital. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं होतं की सकाळची ECL लिस्ट, ओके, इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट म्हणजे एक काय आहे, तुम्हाला एखादं जर हॉस्पिटल चालवायचं असेल, ओके, तर ते हॉस्पिटल चालवत असताना तुम्हाला इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट काय आहे, ओके, ते हॉस्पिटल एखादं रन करायचं असेल तर काय काय रिक्वायरमेंट आहेत त्या तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. म्हणजे हे तुम्हाला ECL लिस्ट आहे, त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. From which of the following year British Pharmacopoeia was made officially in India. ब्रिटिश फार्माकोपेया बद्दल तुम्हाला विचारलेला आहे की तो इंडियामध्ये कधीपासून ऑफिशियल रित्या लागू करण्यात आला. हा तुम्हाला GNP वर प्रश्न विचारलेला आहे. इम्पोर्ट अँड सेल ऑफ दॅट इंटरनॅशनली रेकग्नाइज्ड ॲज, कधी रेकग्नाइज केला जाईल, जर तो गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस नुसार जर तयार केला असेल तरच काय होणार आहे, तो इंटरनॅशनली तो ड्रग आहे तो ऍक्सेप्ट होणार आहे. त्या बेस तुमचा हा प्रश्न असणार आहे. नेक्स्ट आहे तुमचा गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस डेफिनेशन विचारलेले आहे इथं तुम्हाला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ फूड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट 2006. तुम्हाला FDA च्या अंडर हा प्रश्न विचारला आहे, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, त्या बेस हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट वॉज ओरिजिनली नोन ॲज, ओके, ह्या ऍक्टला पहिल्यांदा काय म्हणत होतं, ऍक्ट कॉस्मेटिक हा शब्द आपण नंतर अमेंडमेंट ऍड केला होता. ओके, आता 35 वाले तर 2 पर्याय डिलीट झाले, राहिले तुमच्याकडे 2. कॉस्मेटिक ऍक्ट असणार आहे का, पहिल्यांदा ड्रग होता, ओके, आणि त्या बेस आपण काय केला होता, ड्रग ऍक्ट 1940 ला, तुमचा DNC ऍक्टला काय म्हणतो आपण, ड्रग ऍक्ट 1940 असं म्हणत होतो. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, the cost their cost is lowest of all oral dosage form. The price of this dosage form is low when compared to the other dosage form. ओके, म्हणजे तुम्हाला सगळ्यात स्वस्त असणारा डोसेज फॉर्म कोणता आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे ऍडव्हान्टेजेस, तुम्हाला जे डोसेज फॉर्म आहे त्याचे जर ऍडव्हान्टेजेस माहित असतील तर हा प्रश्न तुम्हाला सुटणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कुठला आहे, तर सॉलिड डोसेज फॉर्म आहे. ओके, त्यातला पण सगळ्यात स्वस्त कोणता आहे, तर टॅबलेट जो आहे सॉलिड डोसेज फॉर्म तो सगळ्यात स्वस्त आहे, म्हणून त्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला दिसून येतो. तुम्ही पुन्हा एकदा जर सिलेबस बघायला गेलं तर हा आपला सिलेबस होता, राईट. बघा हा आपला सिलेबस होता फार्मसीचा, की तुम्हाला फार्मसीचा सिलेबस पण खूप छोटा आहे,
खूप छोट्या सिलेबस, फक्त तुम्हाला या सिलेबसचा अर्थ कळायला पाहिजे. तुम्ही डिकोड केला असेल, त्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला 100% यश आहे ते मिळणार आहे. बघा, हा सिलेबस कंप्लीट करायला काय करावं लागेल, तर तुम्हाला पहिल्यांदा सिलेबस समजून घेतला पाहिजे आणि सिलेबस ओरिएंटेड तुमच्याकडे पहिल्यांदा डेटा असला पाहिजे आणि तो डेटा कव्हर करता आला पाहिजे. त्यातलं काय सोडायचंय हे पहिल्यांदा कळायला पाहिजे. काय करायचंय त्यापेक्षा काय करायचं नाहीये. परीक्षा पास व्हायचं असेल तर काय करायचं नाहीये हे पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तरच तुम्ही काय होणार आहात, परीक्षा काय होणार आहात, इझिली टॅकल करू शकता. अदरवाईज तुमचा किती जरी अभ्यास असला तरी तुम्ही त्या पद्धतीने परीक्षा टॅकल करू शकणार नाही. म्हणून तुम्ही पहिल्यांदा सिलेबस, पहिलं लेक्चर बघा. त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम, तुम्हाला पहिला कॉन्फिडन्स आला पाहिजे की जी मी परीक्षा देतोय, जो माझ्याकडे सिलेबस आहे त्या सिलेबस बेसच परीक्षा आहे काय. जर त्या सिलेबस बेस प्रश्न परीक्षा नसेल तर तुमच्या अभ्यासाचा उपयोग होईल का? अजिबात उपयोग होणार नाहीये. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा जी परीक्षा आहे त्याचा सिलेबस दाखवला, तो सिलेबस डिकोड करून दाखवला की तो नक्की त्याच सिलेबस आहे काय आणि त्या सिलेबसचं म्हणणं काय आहे ते तुम्हाला मी तिथं सांगितलेलं आहे. सेकंड पार्ट मध्ये आपण काय बघितलं की जो तुम्हाला सिलेबस मी डिकोड करून सांगितलं होता, त्या डिकोड केलेल्या सिलेबसवरच हे सगळे प्रश्न आहेत का, तर आपण सगळे बघितले. जे 100च्या 100 प्रश्न होते, काय मी म्हटलं तुम्हाला, जे पण काही 100 प्रश्न होते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले, हे 100च्या 100 प्रश्न तुमच्या सिलेबस मधले होते. एकही प्रश्न तुमच्या सिलेबसच्या बाहेरचा नव्हता. म्हणजे तुम्ही जर प्रॉपर अभ्यास केला तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स पडा, म्हणजे 100च्या 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायला काही हरकत नाहीये. फक्त तुम्हाला वेल प्लॅनड काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. ओके, इथं बघा आपल्या फार्मा व्हिजनची काय आहे, बॅच आहे. त्यासाठी आपण DMAR ची फास्ट ट्रॅक बॅच अवलंबतोय. त्याचा कालावधी असणार आहे 4 महिने, म्हणजे 4 महिने मोर दॅन सफिशियंट. तुम्हाला 2 महिने पण अभ्यासक्रम खूप झाला की तुम्हाला अभ्यासच काय करायचा आहे तो जर कळाला तर तुमचा टाइम लिमिट आहे अभ्यासाचं ते कमी होतं आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी आहे ती काय होते, वाढते. म्हणजे तुमचं इनपुट जेवढं आहे तेवढंच काय असणार आहे, आउटपुट असणार आहे. म्हणजे तुमचं मिनिमम इनपुट देऊन तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट कसे मिळतील हे आपण काय करणार आहे, या फार्मा व्हिजन थ्रू, जे फार्मा व्हिजनची टीम आहे त्यांच्या थ्रू आपण काय करणार आहात, तुमच्यासाठी एक स्पेशल बॅच राबवणार आहे. ओके, त्या बॅच मध्ये तुम्हाला हा पूर्ण सिलेबस तुम्हाला शिकवलं जाईल. त्या सिलेबसवर प्रत्येक टॉपिकवर काय असणार आहे, तुमच्या प्रश्नपत्रिका प्रश्न असणार आहेत, तुमच्याकडून तेवढे MCQ सॉल्व्ह करून घेतलेले असणार आहेत आणि त्यातलेच बरेच MCQ काय होतील तुम्हाला परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट झालेले दिसतील. म्हणजे तुम्ही जर सिलेबस प्रॉपर असेल, सगळं तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असेल तर तुम्ही ही परीक्षा काय करू शकता, 100% पास होऊ शकता. जरी कोणाला काय डाऊट असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये काय आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर फोन करू शकताय. सगळ्यांनी फार्मा व्हिजनचं जे ऍप आहे आपलं फार्मा व्हिजन ते डाउनलोड करून ठेवा. आपलं गुगल प्ले स्टोअरला ऍप आहे. फार्मा व्हिजन करिअर अकॅडमी नावाचा टेलिग्रामला ग्रुप आहे, तो सगळ्यांनी जॉईन करा. कोणाला काय कॉन्टॅक्ट असेल तर तुम्ही कधीही जो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर काय करा, फोन करा. तुम्हाला डेफिनेटली तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता डेफिनेटली मिळून जातील. इथं आपण थांबूया. धन्यवाद.